नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल स्पर्श ब्लॉगमध्ये स्वागत. आज मी निघाले होते परत शिकागोला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 4 वाजताची फ्लाईट होती आणि मी आजच दुपारी संभाजीनगरवरून निघाले. निघेपर्यंत मम्मीचं चाललं होतं, हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे राहिलं का, ते घेतलं का, काही राहिलं तर परत चेक कर, सारखं तिचं चालू होतं. भावाच्या मुली तर माझ्या सारखं मागे पुढे करत होत्या. आत्तू तू का चालली, अजून थांब न गं, असं त्यांचं सारखं म्हणणं सुरू होतं. अरे 2 दिवसात विद्याला जायचंय बरं, तिला काय पाहिजे ते आणून घ्या, तिच्या बॅग्स भरा, तिचं काही सामान राहायला नको मागे. विद्या पासपोर्ट घेतला का, नीट जा, स्वतःची काळजी घे, पोहोचल्यावर फोन कर, असं म्हणणारे माझे पप्पा मात्र मला कुठं दिसत नव्हतं. माझा दादा सारखं बॅगचं वजन करत होता. त्याचं पण सारखं हेच की जागा असेल तर अजून काही सामान घेऊन जा बरं. तुम्ही कितीही दिवस अगोदरपासून बॅग भरायची सुरुवात केली तरी ऐन वेळेवर व्हायचा तो गोंधळ होतोच. भावाची मुलगी तर चक्क माझ्या बॅगमध्येच येऊन बसली होती की आत्तू मला पण घेऊन चल अमेरिकेला. भारतातून निघताना जसजसं निघायची वेळ होते तसतसं माझं डोकंच काम करत नाही. इतके सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात, शिवाय मन हे फुल इमोशननी भरलेलं असतं. मला बाय बाय करायला माझे सासू सासरे पण माझ्या माहेरी आले होते. बघता बघता निघायची वेळ झाली. माझ्या वहिनींनी मला आणि स्पृहाला ओवाळलं. मी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांचा एकच प्रश्न, परत कधी येणार? आणि माझ्या मनात मात्र सारखा विचार येत होता, यार आता परत कधी यायला मिळणार आपल्याला. वाटत होतं काहीतरी करून फ्लाईट कॅन्सल हो, काहीतरी असं हो की मला अजून 10-12 दिवस राहायला मिळो. आपल्या जवळच्यांना सोडून परदेशात जाणं किती कठीण असतं हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. पण ज्यांच्या नशिबात परक्या देशात राहण्याचं लिहिलेलं असतं त्यांना जावंच लागतं. भलेही 2 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर जावं, पण जावंच लागतं. घरातून निघायची ही जी वेळ असते ना, ज्यावेळी तुमच्या बॅग्स वगैरे कारमध्ये ठेवतात आणि तुम्हाला सगळेजण भेटतात, मिठी मारतात, तर ही वेळ इतकी अवघड असते ना की मी शब्दात सांगू शकत नाही. सासूबाई आणि मम्मी या दोघींच्याही डोळ्यातले अश्रू मात्र काही केल्या थांबत नव्हते. निघताना स्पृहा मात्र खूप रडली. तिला तर वापस शिकागोला यायचंच नव्हतं, पण तिला सगळेजण समजून सांगत होते. माझी बहीण मात्र मला सी ऑफ करायला थांबली होती. जे मला बाय बाय करायला येऊ शकले नाही त्यांचे फोन, घरी भेटायला येणारे आणि निघायची घाई आणि वरतून पडणारा भुरभुर पाऊस, सगळं एकच गोंधळ. मुंबईपर्यंत आम्हाला सोडायला माझा मामाचा मुलगा माझ्यासोबत आला होता आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो समृद्धी मार्गे मुंबईला.